लोकसभेच्या गोव्यामधल्या सुद्धा 2 तारखेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी राहू शकलो नव्हतो 2 दिवस, कारण शेवटच्या पिरियडमध्ये राहता येत नाही. आणि त्यानंतर तिथे नेमकं कसं मतदान झालं, काय झालं, प्रमुखांशी सर्वांसोबत चर्चा करण्याच्या उद्देशानं आज मी गोव्यामध्ये आलो आणि सर्वांशी सकाळपासून सर्वांशी चर्चा केली की नेमकं काय परिस्थिती आहे आणि पुढे संघटनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा काय आपल्याला पावलं उचलायला पाहिजे त्याही संदर्भात चर्चा झाली. एकूणच चांगली चर्चा झाली. बराच वेळेपर्यंत आम्ही चर्चा करत होतो. परत आता 4 वाजता आज एक महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे, जो उद्देश की गोव्याच्या संदर्भामध्ये जे या ठिकाणी गोव्याची निर्मिती झाली त्याही दृष्टिकोनातून जो कार्यक्रम आयोजन केला होता, म्हणजे लिमिटेड मर्यादित कार्यक्रम आहे, असं काही फार मोठा कार्यक्रम घेतलेला नाही, परंतु त्यालाही मी 4 वाजता उपस्थित राहणार. स्थानिक सर्व नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. सगळ्यांनी काम केलं नाही इलेक्शनला, काय काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं. आता याच्यानंतर आमच्याकडे जे काही रिपोर्टिंग कोणी काम एखाद्याने केलं नसेल तर ते अद्यापपर्यंत काही आलं नाही, त्याची माहिती मिळेलच. पण एकूणच कुठल्या विधानसभा क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं काम झालं, कशा पद्धतीनं मतदान झालं, याच्याबद्दलचा सर्वसाधारण एक चर्चा आढावा त्या संदर्भात घेतलेला आहे. काय जिकायची कसं काय मार्जिन, कॉन्फिडन्स कसं आहे तुमचं? 100% दोन्ही काँग्रेसच्या सीटा लागतील अशा प्रकारचा विश्वास स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. आम्हाला खात्री आहे ज्या पद्धतीनं BJPचा जे अलीकडे आपण पंतप्रधान मोदींचे सुद्धा स्टेटमेंट आपण ऐकतो सर्व, त्या स्टेटमेंटवरून त्यांच्या पायाखालची वाळू सरकारला लागलेली आहे, त्याचं स्पष्ट झालेलं आहे. देशामध्ये सुद्धा त्यांनी जी स्टेटमेंट केली ते स्टेटमेंट पाहिल्यावर पंतप्रधानांच्या तोंडामध्ये अशा प्रकारची स्टेटमेंट, त्यावरून किती घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे. जी 400 जागा म्हणून ते म्हणत होते, परंतु या ठिकाणी 400 जागा तर सोडाच, पण बहुमतसुद्धा त्यांना मिळणार नाही अशा प्रकारची स्थिती आज संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्या पद्धतीनंच आज त्यांचा जो प्रचार आहे, चुकीच्या आधारावर प्रचार आहे, अत्यंत खोटेपणा त्या ठिकाणी सातत्यानं लोकांसमोर मांडून काहीतरी आता आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करतायत, पण जनता त्यांच्यापासून त्रस्त झालेली आहे. जी आश्वासनं त्यांनी दिलेली, कुठलीही आश्वासनं त्यांनी पूर्ण केलेली नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनता त्यांच्यासोबत नाही आहे, ते चित्र निर्माण झालेलं आहे. ते कितीही प्रयत्न करत असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे ते प्रयत्न चालू आहेत. कोणत्यावर दडपण आणणं, या ठिकाणी सुद्धा गोव्यामध्ये अनेकांवर त्यांनी दडपण आणण्याचा प्रयत्न केला की आतून त्यांच्याकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार असल्यामुळे अनेकांच्या धंद्याच्या उद्योगाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी तुमचा उद्योग बंद करू, तुमचे कामं बंद करू, तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे. पण अशाही परिस्थितीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता अत्यंत मजबूत राहिला, मजबूतीनं काम केलं. आज आमचे MLA कमी असतील, ते बरेचसे लोक त्यांनी भ्रष्टाचारामध्ये लिप्त असेल लोकांना त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये घेतले असेल, परंतु एक चांगल्या पद्धतीनं जे आमचे प्रमुख नेते आहेत, कार्यकर्ते यांनी साऊथमध्ये आणि नॉर्थमध्ये दोन्ही ठिकाणी चांगलं काम केलं. साहेब, तुमचं हे कसं असणार पुढे? इंडिया अलायन्स कंटिन्यू असणार काय? तसं प्रश्नच नाही. इंडिया अलायन्स हे नेहमीसाठी कंटिन्यू राहील, पुढच्या सगळ्या निवडणुका एकत्रपणे लढवेल, त्यामध्ये कुठेही शंका बाळगण्याचं कुठलंही कारण नाही. आणि जे काही वावड्या उठवल्या जात आहेत, BJPचं ते एक षडयंत्र आहे की यांच्या वापसामध्ये फूट पडली पाहिजे आणि कुठेतरी मग आपल्याकडे कुठे त्या ठिकाणी कार्यकर्ते किंवा मतदार आली पाहिजेत, पण तो असं होणार नाही. आता BJPचा जो काळ आहे तो जवळजवळ संपलेला आहे. याच्या पुढचं चित्र हे सर्व धार्मिक, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे जे पक्ष असेल किंवा समविचारी पक्ष असतील त्याच पक्षाला भविष्य आहेत, ते आता उघड झालेले आहेत. आपण सुद्धा वेगवेगळ्या बातम्या ऐकतात, वर्तमानपत्रसुद्धा आपण वाचतात, त्या ठिकाणी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडियामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं असेल चित्र बदललेलं आहे. 2014ची 2019ची निवडणूक आता ती राहिलेली नाही आहे. आता लोक जाणीव झालेली आहे लोकांना की यांचा पुढारपणा पराकोटीला पोचलेला आहे, तर त्यांना कोणी सपोर्ट करणार नाही. गांधी घराण्याशी माझा वैयक्तिक वैर नाही असं मोदींनी म्हटलं. त्या दिवसाला रोज तुम्ही आता सगळे इलेक्ट्रॉनिकमधले आहेत, पत्रकारी असतील,
त्या सगळ्यांनी जर मोदींची स्टेटमेंट मागच्या 1 महिन्यामधली